नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका शॉर्ट व्हिडिओमध्ये। सर्वप्रथम कालच SBIचा रिझल्ट आलेला आहे। सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट आलेला आहे त्यांचं हार्दिक अभिनंदन, त्यांना खूप खूप शुभेच्छा। आता दिवस कमी राहिलेले आहेत, मग पुन्हा आजपासून 11 दिवस बाकी आहेत। तर लक्षात ठेवा, जीव तोडून मेहनत करा। आता नाही तर तुम्हाला थंबनेलवर दिसत असेल आता नाही तर कधीच नाही, असं समजून जीव तोडून मेहनत करा। ह्या वर्षी रिझल्ट तुमचाच आहे। अनएक्सपेक्टेड कट ऑफ लागलेला आहे, कट ऑफ खूपच कमी लागलेला आहे। सर्वांचे प्रेडिक्शन वगैरे वगैरे सर्व काही धुळीला मिळालेलं आहे। जास्तीत जास्त मुलांचा रिझल्ट आलेला आहे, हे पण खरं आहे। आणि त्यासोबत ज्या मुलांचा रिझल्ट, कारण नॉर्मलायझेशनने खूप मोठा इम्पॅक्ट टाकलेला आहे बरं। ज्या मुलांचा रिझल्ट आला नाही त्यांनी खचून जाऊ नका, टेन्शन घेऊ नका। कारण कसं की काल जसा रिझल्ट आला, मी तसा ग्रुपवर मेसेज टाकलेला की सकाळी 8 ते 11 पर्यंत मी काउन्सिलिंगला अवेलेबल आहे। अपेक्षेपेक्षा खूप जास्त मुलं आली, जवळपास 8 ते 12 वाजेपर्यंत काउन्सिलिंग चालली नॉन स्टॉप। ठीक आहे, मुलं येतच होते, 50च्या आसपास 50 प्लस तर मुलं आले असतील काउन्सिलिंगला। त्यात काही असे मुलं होते की ज्यांचा रिझल्ट आलेला आहे, काही असे मुलं होते की त्यांचा रिझल्ट आलेला नाही आहे, असे पण मुलं होते। आणि शॉकिंग गोष्ट काय माहिती का, आता ज्यांचा रिझल्ट आला नाही त्यात असे पण काही विद्यार्थी होते की ज्यांना मार्क फक्त 14, 15, 16, 17 असे मार्क, काय काय जणांना 12 मार्क आलेले आहेत। मलाच त्यांचे मार्क बघून विश्वास बसना, कारण ते मुलं रेग्युलरली काउन्सिलिंगला येत होते, त्या मुलांच्या मी संपर्कात होतो, त्यांचे मार्क बघितलेले आहेत। त्यातले काही असे विद्यार्थी आहेत की त्यांचा 1 तारखेला आहे का IBPS POचा रिझल्ट आहे, त्या मुलांना SBI प्रीला आहे का 13, 14, 15, 16 मार्क पडलेले आहेत। तर त्या सर्वांसाठी मी एकच सांगू इच्छितो की नॉर्मलायझेशन कसं केलं SBIने, कुठल्या बेसिसवर काय, की खूप भयानक केलेलं नॉर्मलायझेशन। ह्यात तुम्ही खचून जाऊ नका, ह्यात तुमचा काही दोष नाही। तुम्ही 100% दिलेला आहे, मला विश्वास आहे, गॅरंटी आहे तुमच्यावर। तुम्ही 100% दिलेला आहे, मेहनत जीव तोडून केलेले आहे, आपले 100% एक्झाममध्ये दिलेला आहे। काय करता, नशीब बी कधी कधी साथ सोबत पाहिजे, नशिबानं साथ दिली नाही। नॉर्मलायझेशनमध्ये तुमचे प्रमाणाच्या बाहेर मार्क कमी झाले, खूप म्हणजे खूप कमी मार्क झाले। आणि तुझ्या एकट्याच किंवा तुमच्या एकट्याचं नाही बरं, असं खूप जणांसोबत झालेलं की 20 पेक्षा कमी मार्क त्यांना आलेले आहेत। आणि त्यातले काही मुलं असे आहेत की त्यांचा 1 तारखेला IBPS POचा रिझल्ट आहे, असे काही मुलं आहेत आणि त्यांना 20 पेक्षा कमी मार्क आलेले आहेत। त्याच्यामुळे मार्क, कारण मुलांना कसे माहिती का, लिटरली सकाळनं 2 मुलं तर असे आले की त्यांच्या बोलता बोलता डोळ्यात पाणी आलं। कारण सर म्हणले रिझल्ट नाही आला ठीक आहे, 1-2 मार्कांनी गेला असं समजू शकतो, पण मार्कच सर आम्हाला आहे का आता एवढे कमी पडलेले आहेत की डिमोटिवेट झाले, खचून गेले सारखं व्हायला लागले। तर तुम्ही खचून जाऊ नका किंवा टेन्शन घेऊ नका, आधीच सांगतो, कारण तुमच्या एकट्यासोबत नाही आहे आणि तुमचा काही दोष नाही। तुम्ही 100% दिलेला आहे, नॉर्मलायझेशनने तुमचा घात केलेला आहे, येते लक्षात। सो तुम्ही स्वतःला दोष कोसत बसून रडत बसून आता काय नाही। समोर ज्या एक्झाम आहेत, आता समोर CBI आहे, बरोबर आहे, समोर त्याच्यामध्ये सेंट्रल बँकेचे, IDBIचे, अजून खूप साऱ्या जागा आहेत। सप्टेंबरमध्ये आकाश सरांनी सांगितल्याप्रमाणे आहे ना SBI, तर टेन्शन नका घेऊ, जीव तुडून मेहनत करा आता डबल एकदा। तुम्ही आत्ता पण दिल तर 100%, पण नॉर्मलायझेशनमुळे तुमचा रिझल्ट नाही आला तर तुमचा दोष नाही, स्वतःला कोसत बसू नका। नव्या जोमाना आहे का, लक्षात ठेवा, तयारीला लागा। ठीक आहे, एवढंच तुम्हाला सांगायचं होतं सुरुवातीला। आता तुम्हाला थंबनेलवरून दिसेल की आता राहिलेल्या 10 दिवसामध्ये जनरल अवेअरनेसची नेमकं तुम्ही तयारी कशी करायची, हे लेक्चरमध्ये मी आपण त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहे। पण अगोदर सकाळधरनं जे काउन्सिलिंग केलं आणि ते मी अपसेट झालो ते मुलांचं ऐकून, आणि ते मुलांची परिस्थिती बघितली, म्हटलं त्याच्याबद्दल पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगावं अगोदर। ठीक आहे, तर बघा आता जनरल अवेअरनेसचा आता नेमकं 10 दिवसात स्टडी प्लॅन काय असावा ह्याच्याबद्दल आपण बघूया। आता GAचा अनएक्सपेक्टेड कट ऑफ लागला, म्हणजे कट ऑफ खूपच कमी लागलेला आहे। त्यामुळे खूप सारे मुलं आहेत की ज्यांचे अटेम्प्ट 50च्या आसपास होते, अटेम्प्ट 60-65 होते, अटेम्प्ट म्हणजे खूपच कमी होते, त्यांना गॅरंटी नव्हती त्यांचा रिझल्ट येईल। असे खूप सारे मुलं आहेत त्यांचा रिझल्ट आलेला आहे, समजतंय। आणि खूप सारे असे मुलं होते, म्हणजे मला भेटले किंवा मुलं आहेत की ज्यांना माहीत होतं आपला रिझल्ट येणार आहे, त्यांचा रिझल्ट आलेला आहे। म्हणजे बेसिकली आपल्याला 2 टाईपची मुलं बघायला भेटतात आता, ज्यांना एक्सपेक्टेडच नव्हतं की आपला रिझल्ट येणार आहे तसे एक, आणि ज्यांना माहीत होतं, ज्यांना शाश्वती होती की आपला रिझल्ट येणार आहे तसे सध्या मार्केटमध्ये 2 टाईपचे मुलं आहेत। ठीक आहे, मग आता त्या 2 टाईपच्या मुलांनी एक्झॅक्ट राहिलेल्या 10 दिवसामध्ये काय स्टडी असं, म्हणजे जनरल अवेअरनेसला कसं टॅकल करावं, जरी GAची तयारी कशी करावी त्याच्याबद्दल आपण बघूया एक्झॅक्ट आता। तर बघा, आता सगळ्यात पहिले का आपण जुने मुलं, म्हणजे जे असे मुलं ज्यांना माहीत आहे की आपला रिझल्ट येणार आहे, ते रेग्युलर जनरल अवेअरनेसची तयारी करत होते, अभ्यास करत होते, त्यांच्यासाठी काय लास्ट दिवसात स्ट्रॅटेजी असावी त्याच्याबद्दल आपण बघूया। तर तुम्हाला माहीत असेल 50 मार्काचा SBIचा पेपर आहे, किती मार्काचा रे, 50 मार्काचा पेपर आहे, ठीक आहे।
आता 50 मार्काचा पेपर आहे. आता असे मुलं ज्यांचा रेग्युलर अभ्यास आहे, कंटिन्यू स्टडी करतायत, ज्यांनी रेग्युलर म्हणजे ऑक्टोबर झालं, नोव्हेंबर झालं, डिसेंबर झालं, जानेवारी झालं, फेब्रुवारी महिन्याचं करंट अफेअर्स केलेलं आहे आणि मार्चचं पण करंट अफेअर्स ते काय तर आता चालू आहे त्यांचं. असे मुलं आहेत रेग्युलर करणारे. मग त्यांनी आता शेवटच्या 10 दिवसात काय करायचं माहिती आहे का, नीट लक्ष देऊन ऐका. तशा मुलांनी आहे का, पहिले तर आता नवीन काय करायचं नाही किंवा सोर्स चेंज करायचं नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही तुमचा सोर्स आत्ता चेंज करायचा नाहीये. जो सोर्स करताय तोच सोर्स फॉलो करायचा. ज्या सोर्समधून तुम्ही मंथली मॅगझिन केलेला आहे किंवा मंथली ज्या सोर्सचं तुम्ही मॅगझिन वाचलेलं आहे तेच आत्ता डबल वाचायचं आहे. डबल वाचायचं आहे म्हणजे काय, तर टार्गेट ठेवायचं. हे जे ऑक्टोबर आहे ना, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी हे 5 मंथ आहेत ना, ह्या 5 मंथचं तुम्ही मॅगझिन वाचलेलं आहे ना पहिलं, तर त्याचं काय करायचं, एक एक रिव्हिजन डबल मारायची. रिव्हिजन एक एक रिव्हिजन आणि किती, एका दिवसात एक रिव्हिजन. तुम्ही म्हणसाल होईल का मास्तर एका दिवसात एक रिव्हिजन, मॅगझिन एवढं मोठं होतंय, अगोदर वाचलेलं आहे ना तुम्ही, फास्ट फॉरवर्डमध्ये रिव्हिजन मारा. एका दिवसात एक रिव्हिजन याची मारायची. ठीक आहे, ह्या 5 महिन्याची समजलं. 5 दिवसात तुमचे 5 महिने डबल वाचून होणार आहेत. तुम्ही म्हणसाल मार्चचं कसं मास्तर, तर मार्चचं काय करायचं तुम्ही, मी यूट्यूबवर आहे का मार्च महिन्याचे आहे का 4 लेक्चर घेणार आहे. 4 लेक्चर, हे 4 लेक्चर काय करायचे तुम्ही आहे का यूट्यूबवरून आहे का करून घ्यायचे आपले. ठीक आहे, आता तुम्ही सोर्स बदलायचा नाहीये. तुम्ही आपली मॅगझिन वाचत असाल तर मॅगझिन आपली काय करायची, वाचायची. 30 मॅगझिन ठेवायची. मॅगझिन बाय आतिश शिंदे करंट अफेअरची, शॉर्ट नोट्स ऑफ करंट अफेअर्स म्हणून येते, 30 मॅगझिन ठेवायची. जर समजा तुम्ही आपली मॅगझिन करत नव्हते, दुसरा कुठला सोर्स वापरत होते, सर्वांसाठी सांगतोय बरं का, मी आकुंचित मानायचा नाही, मी म्हणत नाही असं की माझं. तुम्ही जे करत होते ते करा, फक्त सोर्स बदलू नका शेवटच्या दिवसामध्ये. आता तुम्ही आपलं मॅगझिन वाचताय, त्याच मॅगझिनचे एका दिवसात, त्या 5 महिन्याचे 5 दिवसात रीडिंग करायचे. 4 लेक्चर मी यूट्यूबला घेईल मार्च महिन्याचे, ते 4 लेक्चरचे व्हिडिओ बघायचे. हे कोणासाठी सांगतोय, जे जुने मुलं ज्यांना माहित होतं आपला रिझल्ट येणार आहे, ज्यांचं रेग्युलर करंट अफेअर्सची ते तयारी करत होते, अशा मुलांसाठी सांगतोय. ज्यांनी अगोदर हे वाचलेलं आहे करंट अफेअर्स त्यांच्यासाठी सांगतोय. त्यांनी काय करायचं, एका दिवसात एक रिव्हिजन मारायची, मार्च महिन्याचे आपले यूट्यूबवरचे लेक्चर बघायचे. मग त्यासोबत त्यांनी काय करायचं अजून लक्षात ठेवा, त्यांनी जी आपण फ्रीवाली SBI ची बॅच लॉन्च केलेली आहे का, फ्री SBI बॅच, फ्री जी SBI ची बॅच आहे फ्रीवाली, त्या फ्री बॅच मधले आपले जे लेक्चर्स आहेत का, लेक्चर प्रत्येक महिन्याचे 4 लेक्चर घेतलेले, 4 लेक्चर, ते लेक्चर काय करायचे, ते एक लेक्चर बघून काढायचे. अराउंड 40 ते 50 मिनिटाचे एक लेक्चर आहे, तसे प्रत्येक महिन्यातले 4 लेक्चर आहेत, ते लेक्चर त्यांनी बघून काढायचे आहेत. ठीक आहे, कुणी जुन्या मुलांनी ज्यांचा रेग्युलर अभ्यास आहे. मग हे झालं आणि त्यानंतर लास्ट एक गाव 2 तुकडं, काय, आपली जी टेस्ट सिरीज आहे का. तुम्ही म्हणसाल मास्तर तुझी टेस्ट सिरीज आहे, प्रमोशन करतोय. मी प्रमोशन करत नाहीये, मला गरज पण नाही तसल्या गोष्टीची. तुम्हाला जेन्युइन सांगतो टेस्ट सिरीजचा फायदा होणार आहे. काय करायचं, कंपल्सरी सगळ्यांनी टेस्ट सिरीज परचेस करायची. त्या टेस्ट सिरीज, मी काय म्हणतो, ही टेस्ट सिरीज तुम्ही अटेम्प्ट नका करू. टेस्ट सिरीज म्हणजे नॉर्मल टेस्ट सिरीज सारखी नाही. तुम्ही एक क्वेश्चन टेस्ट सिरीज ओपन करा, पहिला क्वेश्चन अटेम्प्ट करा आणि टेस्ट सिरीज सबमिट करून टाका. ह्या टेस्ट सिरीजच्या खाली जी मी तुम्हाला एक्सप्लेनेशन पूर्ण टेस्ट सिरीजची PDF दिलेली आहे का, एक्सप्लेनेशन, ही एक्सप्लेनेशन PDF आहे का, लक्षात ठेवा. आज आत्तापासून एक्सप्लेनेशन PDF आहे का, कमीत कमी 3 टाइम्स तरी आहे का, वाचून काढा. कमी 3 नाही, तुम्ही जुने आहेत तर लक्षात ठेवा, तुम्ही कमीत कमी 2 टाइम्स तरी आहे का, वाचून काढा. 2 टाइम्स तरी काय करायचे तुम्ही, PDF वाचून काढायची टेस्ट सिरीजची आपली. तुम्ही म्हणसाल कुठली टेस्ट सिरीज मास्टर, ही जी टेस्ट सिरीज आहे का लॉन्च केलेली, प्राइस 200 रुपये फक्त त्याची, ही जी टेस्ट सिरीज आहे का, ही टेस्ट सिरीजची जे एक्सप्लेनेशन PDF, 15 ऑनलाईन मॉक टेस्ट आहेत, 50 प्लस आहे का, लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये तुम्हाला 50 प्रत्येक प्लस क्वेश्चन्स तुम्हाला प्रत्येक मॉकमध्ये बघायला भेटतील. अनलिमिटेड रिअटेम आहेत. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, PDF विथ डिटेल एक्सप्लेनेशन. ही PDF तुम्ही कंपल्सरी काय करायची, वाचून काढायची. मोस्ट एक्सपेक्टेड जे एक्झामला येऊ शकतात क्वेश्चन, त्याचा आपण कंपायलेशन टेस्ट सिरीजमध्ये केलेला आहे. तर नक्की तुम्हाला फायदा होणार आहे. तुम्हाला डायरेक्ट आपल्या ह्या टेस्ट सिरीजच्या PDF मधून एक्झामला क्वेश्चन बघायला भेटतील. तर जुन्या मुलांनी एवढं करायचंय. मग तू म्हणसाल मास्तर एवढं सगळं करायला टाइम कुठं आहे. अरे टाइम कुठं आहे म्हणजे दिवसच किती राहिलेत तुझ्या हातात, 10 दिवस राहिलेत. नवीन काय करू शकतोय का, जे झालंय ते तुला त्याला आहे का ग्रूमअप करावं लागेल, त्यालाच तुला तयारी नीट करावी लागेल, लक्षात ठेव. आणि राहिलेल्या दिवसात तू क्वांटचा नवीन चॅप्टर करू शकत नाही, रिझनिंगचा नवीन टॉपिक करू शकत नाही किंवा इंग्लिशचा.
तुला राहिलेल्या दिवसात जर जास्तीत जास्त मार्क देणारा कुठला विषय आहे कमी कालावधीत, तर तो आहे जनरल अवेअरनेस. तर तुला एवढा टाइम काढावाच लागेल. मग तुम्हाला टाइम किती दिला पाहिजे मास्तर, दुसरा प्रश्न असतो. तर मी म्हणेल जग तुम्हाला काय बी सांगू द्या, माझ्या वैयक्तिक मते तुम्हाला मिनिमम 5 आवर तरी आहे का जीला द्यावेच लागतील. तुम्हाला एवढा टाइम 5 आवर, हा तर मास्तर 3 आवर म्हणतो, हा म्हणतो 5 आवर एवढा टाइम जीला दिला नाही पाहिजे, सांगणारे येडेत. हो आहे येडा म्हणाव, समजते. कारण 5 आवर तुम्हाला का द्यावे लागतील, तुम्हाला हे परफेक्ट केलं तुम्ही. क्वांटमध्ये 10 दिवसात किती वाढवचाल मार्क, 5 मार्क 6 मार्क. मी डिमोटिवेट करत नाही. तुम्ही जे अगोदर तुमची तयारी क्वांटची ना त्याचीच तुम्ही रिव्हिजन मारायची. नवीन एक्स्ट्राचे मार्क किती ऍड करू शकताय. नवीन एखादा टॉपिक कमर्शियलचा करणं हे शक्य आहे का, बाकीच्याला वेळ कधी देणार. जीएचं तसं नाही, तुम्ही ह्याला जास्तीत जास्त रिव्हिजन झालेलं टॉपिक मारलं ना मल्टिपल मार्क काय करू शकता, घेऊ शकता. तर जुन्या मुलांनी हे करायचे, समजते. मग आता राहिला प्रश्न नवीन मुलं की ज्यांना एक्सपेक्टच नव्हतं की आपला रिझल्ट येणार आहे, त्यांनी काय केलं, त्यांचा अचानक रिझल्ट आलेला आहे. आणि तसे पण मुलं आलेत ना सकाळ धरणं, मी त्यांना पण काउन्सिलिंग केली, म्हणलं एक व्हिडिओ बनवा म्हणून बनवतोय. मग तशा मुलांनी काय करायचं आता नेमकं, ज्यांचा अभ्यासच नाही काय ना अचानक रिझल्ट आलेला आहे, काहीच वाचलं नाही, तर तशा मुलांनी नीट लक्ष देऊ नये का. तर तुम्ही 6 महिने वाचू शकत नाही, बरं 6 महिने करू शकत नाही, त्यामुळे जास्त बुद्धीला नसलेला ताण द्यायचा नाही, लोड द्यायचा नाही. ठीक आहे, काय करायचं, कारण तुम्ही नसलेल्या का म्हणलं, तुम्ही अगोदरपासून जी वाचलं नाही, रिझल्टची वाट बघत बसले म्हणून नसलेल्या म्हणलंय मी, समजलं. तर बघा आता तुम्ही काय करायचं, ज्यांना अचानक एक्सपेक्टेड नव्हतं रिझल्ट आलाय पण रिझल्ट त्यांचा आलेला आहे, रिझल्ट एक्सपेक्टेड नव्हतं पण आलेला आहे, तशा मुलांनी 6 महिने तुम्ही करू शकत नाहीये. तुम्ही काय करायचं फक्त लक्षात ठेवा, तुम्ही आहे का, तर आहे का आता जानेवारी, फेब्रुवारी आणि डिसेंबर हे जे 3 महिने आहेत का, लक्षात ठेवा हे 3 महिने, ह्या 3 महिन्यातलंच आहे का आपलं जे मॅगझिन आहे का, मॅगझिन करंट अफेअर्स मॅगझिन बाय आतिश शिंदे, हे मॅगझिन तुम्ही रीड करायचे. तुम्हाला रीड करणं होतंय. प्रत्येक मॅगझिनला 2 दिवस द्यायचे, 2 डेज द्यायचे. 2 दिवसात एक मॅगझिन काय करायचं, तुम्ही हे रीड करायचं, प्रॉपर रीड करायचं. होतंय का, होतंय. टाइम जास्त द्यावा लागेल मेंदूवर, आणि टप्प्याटप्प्यात टाइम द्यायचा. सलग जीए नाही वाचत बसायचं. 1.5 तास वाचलं, क्वांट रिझनिंग घ्या, पुन्हा 1-1.5 तास, 2-3 तासाचा गॅप गेला, पुन्हा 1-1.5 तासाने जीए घ्या, मध्ये पुन्हा गॅप द्या, पुन्हा 1-1.5 तासासाठी जीए घ्या. ह्या पद्धतीने जनरल अवेअरनेस करायचं, इफेक्टिव्ह होईल तुमचं. कंटिन्यू जर तुम्ही जीए जनरल अवेअरनेस वाचत बसला तर भरमिष्ठ वाचाल. ठीक आहे, डोकं काम करणार नाही, मेंदू सडून जाईल. टप्प्याटप्प्यानं जीए करा, समजतं तुम्हाला. तर 2 दिवसात हे 3 महिने करायचे. मग तुम्हाला मास्तर मग नोव्हेंबर ऑक्टोबरचं काय करायचं नाही का, करायचंय. काय करायचं ते मी सांगतो तुम्हाला, ऐका. ते झालं. आता हे 3 महिने केले तुम्ही आपल्या मॅगझिन मधून. पुन्हा काय करायचं, जी फ्रीवाली बॅच आहे का, फ्रीवाली बॅच, फ्री एसबीआय वाली बॅच, एसबीआय बॅच आपण जे चालू केली ती मध्ये सर्वांनी तुमच्यासाठी इनिशिएटिव्ह घेतलेलं, फ्री बॅच मधले सगळेच्या सगळे, कारण प्रत्येक महिन्याचे 4 लेक्चर आहेत, फक्त 40 ते 45 मिनिटाचं एक लेक्चर आहे मॅक्झिमम. तर ते फ्री महिन्यातले ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जान आणि फेब, हे जे प्रत्येकाचे, हे जे 3 आहेत, हे जे 3 आहेत, हे जे 4 आहेत, हे जे 4 आहेत आणि हे जे 3 आहेत. तर 3 बा किती, 3 आणि 3 6 आणि 3 त्रिक 9, 9 8 17 लेक्चर आहेत, 40 ते 45 मिनिटाचं आहे. हे लेक्चर बघून काढायचे. हे का डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी हे 1.5x स्पीडनं बघा, सफिशियंट आहे. आणि हे नॉर्मल स्पीडनं बघायचे, समजेल तसं तुम्हाला, टाइम जाऊ नये म्हणून. ठीक आहे, मग हे लेक्चर बघायचे फ्रीच्या बॅचचे तुम्ही देखील, समजतंय. आणि आपल्या मॅगझिन मधलं राहिलेला जो ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना आहे का, नोव्हेंबर महिना, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामधलं आपलं मॅगझिन घ्यायचं. त्यातल्या बँकिंग न्यूज, बँकिंग रँक अँड रिपोर्ट आणि गव्हर्नमेंट स्कीम, बँकिंगमध्ये आरबीआयच्या एसबीआयच्या न्यूजवर लक्ष द्यायचं. ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यातलं आपल्या मॅगझिनमधले एवढे 3च टॉपिक करायचे, जास्त करू शकत नाही, एवढे 3च टॉपिक करायचे. ठीक आहे, 3 टॉपिक केले. त्यासोबतच तुम्ही सुद्धा आपली टेस्ट सिरीज, मी त्या जुन्या पोरांना 2दा रीडिंग सांगितलं का, तर तुम्ही काय करायचंय लक्षात ठेवा, तुम्ही आपली जी टेस्ट सिरीज आहे ती मिनिमम 3 to 4 रीडिंग, 4 रीडिंग करायच्यातच.
कंपल्सरी टेस्ट सिरीज कुठली, तर टेस्ट सिरीज ही वाली. प्रत्येक जी एक्सप्लेनेशन PDF आहे का मी इथं सांगितलेलं त्याच्या 3 ते 4 रीडिंग करायचे. एवढं करा सांगितलेलं, तुमचा अभ्यास काही सुद्धा नसू द्या तरी तुम्हाला ॲव्हरेज मुलापेक्षा जास्त मार्क पडणार, पण प्रामाणिकपणे एवढं फॉलो करा. आता मी सांगितलेला कंटेंट खूप आहे, तुम्ही चाल एवढं फॉलो करणं कसं शक्य आहे सर? मला मान्य आहे की आता एवढा खूप मी सांगितलेलं तुम्हाला, पण पर्याय नाही तुमच्या हातात. कुठलं तरी एखादी PDF वाचून जाणं नाही, तुम्हाला पोस्ट काढायची. हा ठीक आहे, तुम्ही आता वाचलं नाही, तुम्हाला गॅरंटी नव्हती तुमचा रिझल्ट येणार आहे की नाहीये, पण मेन्सला तसं गृहीत धरून चालच नाही रिझल्ट येणार आहे की नाही. मेन्सला आत्तापासून मनात ठाणून जायचं की रिझल्ट येणार आहे म्हणजे माझा येणारच आहे रिझल्ट, मनात धरून जायचं. आणि GAची जीव तोडून तयारी करा, मार्क देणारा हाच विषय आहे तुम्हाला. समजते? टेस्ट सिरीज करायची म्हणजे करायची. जर तुम्हाला हे करायचंय म्हणजे सांगितलेल्या गोष्टी नीट करा. समजते? तर नवीन पोरांनी हे करा. टार्गेट नवीन पोरांनी मी तर म्हणतो 5 ते 6 5 to 6 द्या. एवढं दिवस कमी राहिलेले आहेत नवीन पोरांनी, राहिलेल्या बाकीच्या विषयांना द्या. 15 तास अभ्यास झाला पाहिजे हो तुमचा 24 तासामधला. 15 तास आत्ता अभ्यास राहिलेल्या 10 दिवसात. SBI कशी निघत नाही मग बघतो. गॅरंटेड निघणार 15 तास अभ्यास, कारण GAला सांगितलेल्या गोष्टी एवढ्या फॉलो करा, दुसरा सोर्स सुद्धा फॉलो करायची गरज नाही. क्वालिटी कंटेंट दिलेला रिझल्ट येणार म्हणजे येणार तुमचा. समजतंय? तर बघा, आणि ही टेस्ट सिरीज खरंच काम आहे, सर्वांनी कंपल्सरी परचेस करायची आहे टेस्ट सिरीज सर्वांनी. आपलं 247 संकल्प ॲप आहे, ॲपमध्ये जायचं, टेस्ट सिरीज सेक्शनमध्ये जायचं, तिथं तुम्हाला दिसेल 200 रुपये प्राईस आहे, परचेस करून टाकायची. चालेल. आणि त्यासोबत 2 एप्रिलला आपली नवीन बॅच येत आहे. 2 एप्रिलला तर जास्तीत जास्त मुलांमध्ये ती आपली नवीन बँकिंगची बॅच येत आहे, ते 2 एप्रिलला येत आहे. तर त्याच्याबद्दल माहिती पोहोचवा जास्तीत जास्त मुलांपर्यंत. अजून त्यातल्यात काय करायचं, जे आहे का 2 एप्रिलला तर नवीन बँकिंगची बॅच येत आहे, पण रमजान जे आहे गुढीपाडव्यानिमित्त 28 तारखेपासून 31 तारखेपर्यंत आपले जेवढे पण ऑनलाईन कोर्सेस आहेत त्याच्यावर 35% आपण ऑफ ठेवलेला आहे. 35%. तर तुम्ही ऑनलाईन कोर्सेस देखील काय करू शकता, परचेस करू शकता. चला, ज्यांचा रिझल्ट आला नाही त्यांनी टेन्शन घेऊ नका, मला वाटलं तर फोन करा, जास्त लोड घेऊ नका. ज्यांचा रिझल्ट आलेला आहे त्यांनी जीव तोडून तयारी करा. धन्यवाद.